प्रणाम। आज 76th डेथ एनिवर्सरी है हमारा राष्ट्रपिता का। जैसे हमारा माता पिता का जब डेथ होते हैं हम कई सालों और 100 साल के बाद भी उसको याद करते हैं हमारा फैमिली। लेकिन अभी कुछ सिचुएशन ऐसे हमें दिख रहे आजकल हर लोगों और हर ऑर्गेनाइजेशन में इसके लिए टाइम कम ही दिख रहे। हमारा राष्ट्रपिता फादर ऑफ द नेशन का जो डेथ एनिवर्सरी को याद करने के लिए एक नया संस्कृति हमारा सोसाइटी में लाने के लिए पिछले साल से आइडियल ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस द्वारा हम बसवा कल्याण में गांधी सर्कल में जाके गांधी जी के स्टैचू पर माला अर्पण करते, हमारा प्रेयर और रेस्पेक्ट गांधी जी को देते हुए हमारा स्टूडेंट्स को एक ये हमारा हिस्ट्री के बारे में जानकारी सिखाते हुए हमारा देश के लिए हमारा जो बापूजी ने क्या दिया है, उनका कंट्रीब्यूशन क्या है, उससे सीखते हुए हमारे बच्चों में बहुत सारे अच्छे एक कल्चर इनकलकेट होने के लिए हमारा ये कोशिश है। हम यही प्रार्थना करते हैं सिर्फ बसवा कल्याण में नहीं, पूरे देश में हमेशा हर स्कूल में और हर ऑर्गेनाइजेशन हर इंस्टीट्यूशन में सब लोग गांधी जी का ये पुण्य दिन को, ये स्मरण दिन को सभी लोग याद करना है। और इसी दिन को हम याद करते हुए उनका पूरा जो टीचिंग्स को हम याद रखेंगे, सच बोलने का, ईमानदार रहने का और वायलेंस को दूर रखने का और अच्छे रास्ते से हमारा देश का और राष्ट्र निर्मित करने का हम सबका एक मेहनत होने का अनिवार्य है। आजकल का पॉलिटिक्स से और आजकल का जो प्रॉब्लम्स को दूर रखते हुए एक दूसरा वाला एक अच्छे इंडिया जिन्होंने जो सपना देखा था वो पूरा होने के लिए हमारा स्कूल का एजुकेशन, हमारा स्टूडेंट्स का पर्सनल और उनका पूरा ओवरऑल डेवलपमेंट होने के लिए जो गांधी जी ने जो सपना देखा था वो पूरा होने के लिए हम सब मिलके हमारा हाथ और शोल्डर जोड़कर हम मेहनत करेंगे। जय हिंद। ಐಡಿಯಲ್ ಗ್ಲೋಬಲ್ ಶಾಲೆ ವತಿಯಿಂದ ಇಂದು ನಾವು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹುತಾತ್ಮರ ದಿನವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದು, ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಅಗಲಿ ಇಂದಿಗೆ 76 ವರ್ಷಗಳು ಕಳೆದಿದ್ದು, ಆ ಪ್ರಯುಕ್ತ ಐಡಿಯಲ್ ಶಾಲೆಯ ವತಿಯಿಂದ ಕಳೆದ ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ 30ನೇ ಜನವರಿಯಂದು ಗಾಂಧಿ ವೃತ್ತಕ್ಕೆ ಬಂದು ಗಾಂಧಿಯವರ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡುವುದರ ಜೊತೆಗೆ ಅವರ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಸ್ಮರಿಸಿ ಅವರ ತತ್ವ ಆದರ್ಶಗಳನ್ನು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ನಾವು ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ತಿಳಿಸುತ್ತಿದ್ದು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರ ತತ್ವ ಆದರ್ಶಗಳನ್ನು ಯಾರೂ ಸಹ ಪಾಲಿಸುತ್ತಿಲ್ಲ. ಆ ಪ್ರಯುಕ್ತ ನಾವು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಎಲ್ಲ ಮಹಾಪ್ರಭುಗಳಿಗೆ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೆಂದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ ಪ್ರತಿಶತವಾದರೂ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ತತ್ವಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ಅವರ ಆದರ್ಶಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಿ ಈ ದೇಶವನ್ನು ಕಟ್ಟೋಣ, ಈ ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟೋಣ ಎನ್ನುವ ಭರವಸೆಯೊಂದಿಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು, ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲೆಂದು ನಾನು ವಿನಂತಿಸುತ್ತಾ ಆ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಸದ್ಬುದ್ಧಿಯನ್ನು ನೀಡಲಿ, ಈ ದೇಶದ ಏಳಿಗೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಾರಣೀಭೂತರಾಗೋಣ, ನಮ್ಮದೇ ಆದ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ನೀಡೋಣ ಎನ್ನುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ.